गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बुद्धिमत्ता हे सदर चालू केलेले आहे. तर त्या सदरामध्ये आपण बघत होतो की अंकमालिका आणि अंकमालिकेमधील अंकांचा परस्पर संबंध हा घटक बघत होतो. परस्पर संबंध, तर हा परस्पर संबंध कशाचा बघतो आपण? तर ही अंकांचा संबंध बघतो. म्हणजेच अंक एकाचा दुसऱ्यावर, हे जे अंकांचे संच दिलेले असतात तर एका संचाचा दुसऱ्या संचाशी काय संबंध येतो आणि या पद्धतीने तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात तर त्याचा आपण सविस्तर असा आढावा घेणार आहोत. तर त्यातलं आपण जे पहिलं उदाहरण जे आहे तर ते बघा. पहिलं उदाहरण आहे 752. आता या दोन्हीचा काय संबंध येतो, हे कसे आले? तर या दोन्हीचा जसा संबंध आहे तसाच समोरचे जे दोन आहेत 13 आणि इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर याचा 7चा 52शी काय संबंध आहे, तसा 13चा समोर येणाऱ्या अंकाशी काय संबंध आहे, तर तो अंक आपल्याला शोधून काढायचा आहे. तर पर्याय क्रमांक 1 दिलेला असतो, त्याच्यामध्ये उत्तर दिलेले असतात 4. तर त्यापैकी एक आपल्याला शोधून काढायचं असतं. पहिलं उत्तर आहे बघा 175, दुसरं आहे 172, तिसरं आहे 173 आणि चौथा आहे 168. तर आता आपल्याला या 3 पर्यायापैकी, ह्या 4 पर्यायापैकी एक पर्याय जे आहे तर तो कसा आहे, तर तो राईट आहे. तर तो राईट पर्याय आपल्याला शोधून काढायचा आहे. तर शोधून काढण्यासाठी आपल्याला याचा काय संबंध आहे तर ते बघू आपण. 7चा वर्ग, 7चा वर्ग सातचा वर्ग किती आहे? 49. 49 आणि 3 किती होतात? 52. हा काय संबंध आहे याचा? या 7शी याचा संबंध असा आहे की 7चा वर्ग अधिक 3 म्हणजेच 52. तसा 13चा काय होईल? 13चा वर्ग अधिक 3 हा या पद्धतीचा हा संबंध येतो. तेराचा वर्ग अधिक 3 म्हणजे 13चा वर्ग किती आहे? 169 अधिक 3 बरोबर 172. म्हणून 172 हा पर्याय किती क्रमांक येतो? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हा काय आलं, याचं उत्तर आलेलं आहे. तर या संख्येशी काय संबंध आहे, तर वर्गसंख्या अधिक 3. इथं सुद्धा वर्गसंख्या अधिक 3 म्हणजेच 172. तर दुसरं उदाहरण बघू आपण. 832 तसा 12 आणि नंतर क्वेश्चन मार्क आणि 4 पर्याय उत्तर दिलेले आहेत बघा. इथं समोर लिहितो पर्याय उत्तर 4. तर इथं वर आपण लिहू शकतो 172 कंसामध्ये उत्तर त्याचं. तर हे 4 पर्याय, नंबर 1 44, नंबर 2 58, नंबर 3 72 आणि नंबर 4 71. आता बघा, आता 8चा 32शी काय संबंध येतो आणि मग या 12चा समोरच्या संख्येशी काय संबंध येईल, याच्यावरून आपलं याचं लॉजिक लावायचं की हे 32 कसे आले. तर 8चा काय केलं, सुरुवातीच्या 8चा वर्ग केला. 8चा वर्ग छेद 2. बघा 8 8 64
भागिले 2 म्हणजे बेत्रिक 6, 8 8 64, 62 नाही, 8 8 64, बेत्रिक 6 आणि बेदोणी 4, 32. तर मग इथं काय येतील आता, इथं सुद्धा तशीच आपल्याला करावं लागेल. 12, आता 12चा वर्ग, 12चा वर्ग छेद 2, 12चा वर्ग छेद 2. 12चा वर्ग किती आहे, 12चा वर्ग 144 छेद 2. मग बेसाती 14, बेदोणी 4, मग 72. बघा पर्याय क्रमांक किती आहे, 72. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आले आहे. पर्याय क्रमांक 3 72. मग समोर येणारी संख्या कोणती, तर ती 72. वर्गसंख्या दिलेल्या अंकाचा वर्ग भागिले 2 अशी या पद्धतीने केल्यानंतर हे गणित आपल्याला याचं उत्तर काढता येतं. आलं लक्षात, ही दोन कसे परस्पर कसा संबंध आहे, तर हे तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात आलेलं आहे. नेक्स्ट बघा, नऊशे 988 चा 484 तर 1196 समोर कोणता अंक येईल, तर याच्यात 4 पर्याय दिलेले. नंबर 1 489, नंबर 2 588, नंबर 3 698 आणि नंबर 4 598. तर आता बघायचं या संख्येचा या संख्येशी काय संबंध आहे. तसा मग या संख्येचा येणाऱ्या संख्येशी काय संबंध राहील, हे उत्तर असेल आपलं. तर बघा ही संख्या आपली लिहिली झालेली आहे, ही 968. तर बघा 968चा या संख्येशी काय संबंध येतो, ही संख्या कशी आली. 968 भागिले 2 बरोबर बेचोक 8, बेचोक 8 आणि बेत्रिक 8, बेचोक 8 आणि 1 राहिला, बेआठी 16 आणि बेचोक 8, 484 या पद्धतीनं दिलेली संख्या जी आहे त्या संख्येला काय केलं आपण, 2 भागलं. मग आता इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, 1196 भागिले 2 करा, येऊन जाईल. बेपंचे 10, 92 18, बेआठी 16, 598 किती नंबरचं उत्तर आलेलं आहे, 598 हे 4 नंबरचं उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. म्हणजेच उत्तर काय येईल, 598. येतं लक्षात हे कशा पद्धतीने सोडवलं. तर आता चौथं उदाहरण बघा. चौथं एक एक्झाम्पल घ्या. एकोणपन्नास 513 तसे 64 क्वेश्चन मार्क काय उत्तर येईल. तर पहिलं उत्तर दिलं 730. दुसरं 512, नंबर 3 729 आणि नंबर 4 1001.
तर ह्या 4 पर्यायापैकी आपल्याला एक उत्तर शोधून काढायचं. आता 49चा 513शी काय संबंध आहे, 49चा 513शी काय संबंध आहे हे अगोदर शोधून काढणे, नंतर आपल्याला ते मिळून जाईल. आता 49 म्हणजे काय, हा 7चा वर्ग. 49 म्हणजे 7चा वर्ग आणि 513, तर 513 काय येईल, 8चा घन किती येतो, 512 अधिक 1 म्हणजेच 513. तर हे आलं 513. मग आपल्याला काय करावं लागेल आता, 8चा वर्ग, इथं आपल्याला इथं 7चा वर्ग 49 घेतला होता, म्हणून इथं आपल्याला 8चा वर्ग घ्यावा लागेल. आणि त्याच्यानंतर 8चा वर्ग घेतल्यानंतर तर ही संख्या जी आहे, तर याच्यानंतरचा अंक येईल कोणता, येईल आता 9चा घन घ्यावा लागेल आपल्याला. 9चा घन अधिक 1, त्यावेळेस आपल्याला संख्या मिळेल. तर 9चा घन किती आहे, 729. 9चा घन 729. तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की वर्ग आणि वर्गमूळ तुम्हाला पाठ असले पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याला 1 प्लस करावं लागेल, 1 ॲड करावं लागेल, मग आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल. किती येईल उत्तर मग त्याचं, 730. हे बघा, इथं आपण काय केलं, याचा वर्ग केला आणि त्याच्यानंतरच्या संख्येचा, 7च्या नंतर कोणती संख्या येते, 8. 8चा घन अधिक 1 म्हणजेच 513. तसं 8चा वर्ग 64 आणि 9चा घन 729. त्याच्यामध्ये 1 मिळवला म्हणजेच 730 झाले. तर हे या पद्धतीनं आपण हे 730 हे उत्तर काढलेलं आहे. हे चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या. तुम्हाला निश्चितपणे यातले जे मार्क आहेत, तर यातले मार्क पूर्णचे पूर्ण तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यानंतरचं उदाहरण घ्या. तर हे बघा मित्रांनो, या पद्धतीने ह्याचा अंकाचा जे असतो, तर अंकाचा या पद्धतीने परस्पर संबंध येत असतात. तर ती गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. आता 5वं उदाहरण घ्या. एकवीस 49 370. जसे 28 54 610. तसा 27 35 630 आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आहे. तर आपल्याला ह्यात चौथा अंक शोधून काढायचा आहे की चौथा अंक कोणता म्हणून. तर पर्याय क्रमांक 1 दिला त्याच्यामधला. नंबर 2 नंबर 3 83 21 50 आणि नंबर 4 75 36 75 36
501 501 असे हे 4 पर्याय दिले आहेत. आता ह्या 4 पर्यायामधून आपल्याला काय करायचं आहे, एक पर्याय करेक्ट शोधून काढायचा आहे. तर हे शोधून काढण्यासाठी याचा काय संबंध आलेला आहे परस्पर, तर ह्याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्याच्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. तर बघा आता काय संबंध येईल. पहिला एक नंबर, ह्या अंकांची आपण काय करू, बेरीज करून बघू की बेरीज किती येते. 2 + 1 + 4 + 9 + 3 + 7 + 0 बरोबर किती. 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7 आणि 9 16, 16 आणि 3 19, 19 आणि 7 26, याची बेरीज किती आली, 26 आली. पहिल्या संख्येची बेरीज 26. हां, आता दुसरी 2 + 8 + 4 + 5 + 4, 5 + 4 + 6 + 1 + 0, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7. हां, 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 15 आणि 4 19, 19 आणि 1 20, 20 आणि 6 26. तर ही सिक्वेन्स कशी चाललेली, प्रत्येक अंकाची 26 26 ही बेरीज आली पाहिजे. तर मग तिसरा बघा आता, 2 + 7 + 3 + 5 + 6 + 3 + 0, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 आणि 5 12 आणि 5 17, 17 आणि 6 23, 23 आणि 3 26. तर आता उत्तरामध्ये कोणता अंक घेतला म्हणजे त्याची बेरीज एवढी येईल, तर ते आपण बघायचं आणि ते उत्तर आपलं बरोबर आहे. तर मग आता बघू आपण, येईल का हे 88 88 88 88 88 16, 16 आणि 8, तर ही जास्त होती. तर मग हे बघू आपण आता, 9 9 आणि 4 लिहूनच बघू आपण याच्यातलं. 9 + 4 हा पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय 2. 2ची आपण बेरीज करून बघू. +3 + 7 + 1 + 0 + 2, 9 आणि 4 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, 16 16 आणि 1 17, 17 आणि 7 17 आणि 7 24, 24 आणि 2 26. हां, म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. आपण हे कशावरून काढलं की प्रत्येक संख्येतल्या अंकाची जी बेरीज आहे, तर ह्या पर्यायापैकी किती आले, ह्या प्रत्येकाची बेरीज किती आलेली, 26 आलेली. तर मग फक्त आणि फक्त या दुसरा जो पर्याय आहे तर त्याची बेरीज किती येते, 26 येते. म्हणून उत्तर क्रमांक 2 हे आपलं बरोबर आलेलं आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला हा जे क्लास आहे तर हा क्लास तुम्हाला आवडला असेल. तुम्ही याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्स फॉर